नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मस्त अशी रेसिपी आमची म्हणजे माझी बायको आहे तिची हातची तुम्हाला हातची रेसिपी बघायला मिळणार आहे. तर ती काय आहे ती तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, दोन रेसिपी ती बनवत आहे. इकडे जर बघायला गेलं ना तुम्ही आपलं पावभाजीची रेसिपी आणि तिकडे बघायला गेलं ना गाजरचा हलवा आहे. दोन्ही पण एक सोबतच बनवत आहे ती. तिकडं त्या गॅसवर गाजरचा हलवा बघू शकता तुम्ही. सोनम, त्याच्यामध्ये काय काय टाकलं तू? फक्त गाजरच्या हलव्यामध्ये फक्त गाजर टाकले आणि दूध टाकले. आता सगळं टाकायचं त्यात काय काय असणार त्यामध्ये? काय काय टाकणार काजू त्यामध्ये? बदाम, खवा थोडासा आणि साखर. काजू बदाम, खवा, साखर तेवढंच. आणि ह्याच्यामध्ये काय पहिले काय केलं तू? हे पावभाजीचं करते. पावभाजीची भाजी शिजवून घेतली आता आणि त्याला आता कांदा टाकलाय, अद्रक लसूण पेस्ट टाकते. आणि ह्याच्यामध्ये काय शिजवून घेतलं? हे काय स्मिथ अँड जॉन्सनचा जिंजर गार्लिक पेस्ट. मिथून जॉन्सचं का? ह्योच आवडतो मला. मी दुसरा पेस्टच आणत ओके, नाही. ओके. मला ह्याच्यामध्ये काय 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 शिजवलं हे ह्याच्यामध्ये? भाजी शिजवून घेतली. काय काय यामध्ये? फुलवर, वाटाणा आणि ढोबळी मिरची आणि बटाटा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली मस्त पावभाजी आणि गाजर हलवा रेसिपी बनत आहे आणि थोड्या वेळातच आम्हाला ते खायला बनवून देणार आहे. मस्त अशी चविष्ट आणि एकदम स्वादिष्ट असा गाजर हलवा मस्त असं बनणार आहे. मित्रांनो, तुम्ही पण सोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि असं जो आपला हा कधी म्हणजे काय होतं माहिती आहे का, तर तिच्या मनात असं आलं ना काही पण नवीन असं काही म्हणजे त्या मनात करून घालत असते खायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं तिला बऱ्याच रेसिपी येतात, पण त्यातली ही एक छानशी अशी रेसिपी आहे. ते बघू शकता. हे काय टाकलं मग तू? हे बघा, हे टाकले. हे बघा, याच्यामध्ये काय अद्रक लसूण पेस्ट आणि सुहाना पावभाजी मसाला. सुहाना म्हणजे काय चव येते का? हा, पावभाजी मसाला. काय पडलं? हा कुठला मसाला आहे? हे आपला घरगुती मसाला आहे. कांदा मसाला ना? हा, कांदा इकडं मसाला बघा. घरातला मसाला आहे. अच्छा, हे हळद. हळद थोडीशी धनिया पावडर. मित्रांनो, तिकडे त्याची रेसिपी तयार होत आहे आणि इकडे थोडं जर आपलं जरा इच्छा वाढत चालली, म्हणजे कधी होते कधी नाही. आणि आमचे मुलं पण तर असे बघू शकतात तुम्ही, वाट बघून येतात कधी बनते, कधी आम्ही खायला आपण अशी भेटती पावभाजी. आणि नाही तुम्ही तुम्हाला असं वाटत की लवकर बनवा म्हणून? हा, एकाला पावभाजी खायची आणि एकाला गाजरचा हलवा खायचा. मुलीला गाजरचा हलवा पसंत ते आहे. बघा. हा, मुलीला गाजरचा हलवा पसंत आहे, पोराला पावभाजी पसंत आहे. आता पावभाजी केली. ती कुठली तरी आढळून आहे ना आणि मी क्या गाजरचा हलवा बघू शकता मित्रांनो. अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे पावभाजीची ग्रेव्ही आणि मस्त अशी तरीवा झालेली आहे. त्यात काय टाक? साखर का? आता साखर टाक. साखर आहे बघा. किती टाकाय साखर? थोडीच का जास्त? किती अंदाजे आपल्याला गोड कसं पाहिजे ना, आपल्या घरात कसं खाते जास्त. जास्त साखर टाकू नको बाबा, गोड जास्त गोड करू नको. मस्त असं. गोडच छान लागते ना. जास्त पण नाही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात असं इकडे दोन्ही पण दाखवू दे मला जास्त जरा. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकतात रेसिपी आपली या कढईवर मस्त पावभाजीची रेसिपी चालू आहे. आणि इकडच्या कढईवर बघितलं तर मस्त गाजर का हलवा मस्त स्वादिष्ट असा. मित्रांनो, असंच आता व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा आणि अजून जेव्हा बनवून ना त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवू मस्त असं खाताना व्हिडिओ. आणि एकदम तोंडाला पाणी सुटणार असं पावभाजी आजच्या बायकोच्या हाताला म्हणजे अशी चव आहे ना. तुम्ही असं तिच्या हाताला म्हणजे तुम्ही काही बनवा तिच्या हाताने मस्त अशी चव आहे ना. मस्त असं तुम्ही कुठली बी भाजी बनवा तिच्या हाताला, चिकन बनवा किंवा आपलं बकऱ्याचं मटण बनवा, तुम्ही असं खाल्लं तिच्या हातचं म्हणजे असं मोठं चुकत बसतात एवढं म्हणजे तिने म्हणजे आहे ती व्यवस्थित म्हणजे तिच्या हाताला चव आहे. हे बघा
आता हे काय सोनम मस्त असा खवा टाकते. खवा 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 आणलाय बाजारातून विकत भेटतोय. पावशेर खवा आणि खवा किती टाकायचं किती असं सगळं असं अंदाजे, असं काय ग्रॅम का असं मोजायचं नाही, आपलं म्हणजे टाकायचं तसं आपल्याला अंदाज येईल तसं टाकायचं. जसं अंदाज येतो. म्हणजे जास्त आपलं हे नाही करायचं रेसिपी टाईप रेसिपी लोकांना शिकवत नाही बघायला. आपण आपलं बनवायचं जसं आपलं हे होईल अंदाज येईल तसं टाकत राहायचं. टाकत राहायचं. आणि ह्याला किती वेळ हे करायचं याला झालं 10 मिनिटं. भाजी पूर्ण गाळ झालेली आहे. हे बघा. आता भाजी टाकली. हा मस्त असे पाव भाजी झालेले आपल्याला तरी म्हणजे आता घरी होईल आता मस्त अशी खायला कसं झाले बघा कलर आला बघितलं का तुम्ही. आता अजून ह्याच्यात त्यात बरं आता अजून काय टाकायच्यात कापून केवढं त्याच्यात नाही, आता शिजून द्यायची, थोडीशी कोथिंबीर वरण कापून टाकायची आणि मग आमूल बटर टाकायचं. मस्त असं खायला लागतं चविष्ट असं बरोबर ना. हो. बघू शकता मित्रांनो आता याला किती मिनिटं शिजून द्यायचं याला. बघू 10 मिनिटं. इकडे काही काजू बदाम कायसाठी आता हे काय काय म्हणलं? हे काजू बदाम काय टाकायचे का ह्याच्यामध्ये हा. ह्याच्यामध्ये दूध कमी पडलं का त्यामध्ये. मित्रांनो आमच्या घरात दूध होतं पण काय झालं थोडं कमी पडलं परत एक्स्ट्रा मागवलं आणि आता ह्याच्यात टाकलं. आपली रेसिपी चालू आहे तोपर्यंत मित्रांनो थोडं जरा आपण जरा काय रे तिकडं आता हे गॅस चेंज केला का हे बघा मित्रांनो इकडचं इकडे केलं काय रे तिकडं थोडा जरा लो गॅस आहे आणि इकडं जरा जास्त म्हणजे हाय फ्लेमवर जास्त गॅस म्हणजे हा मोठा गॅस आहे. तिकडं शिजून झालेलं ते फक्त थोडंसं कमी गॅसवर शिजून द्यायचं. मित्रांनो आमच्या बायकोची हातची रेसिपी म्हणजे नाही का ते तयार होती तिकडं तोपर्यंत आपण थोडं जरा आपण तुम्हाला मी एक माहिती देतो जरा. मित्रांनो आपल्याला आता मस्तपैकी ह्यात आता हलव्यामध्ये नाही का गाजरच्या हलव्यामध्ये मस्त असं तूप टाकायचं आहे. मग अशी आपण हे टाकलं हलवा आपलं काय म्हणतात ते खवा आणि आता हे तूप टाकायचं. तूप कुठलं आहे आपलं दाखव जरा. गोवर्धन. मस्त तूप असं गोवर्धनचं तूप आहे घी आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही कसा आपला गाजर हलवा झालाय. एकदम घरगुती पद्धतीने आपण जसं काय डोकं लावलं नाही यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे तसं आपण त्यात म्हणजे टाकलेलं आहे जे जे आपल्याला माहिती आहे. आणि आमच्या ज्या मिसेसच्या रेसिपी असतात ना अशा एकदम नाही का म्हणजे असं सगळे अंदाज असतात त्याच्या म्हणजे असं अंदाजे जरी करत असतो ना पण तिच्या हाताला अशी चव येते ना. तुम्ही कधी जर तिच्या हाताने जर रेसिपी एखादी टाकली ना तुम्ही फक्त त्याच्या पद्धतीने बनवून बघा. तुम्ही नाही तुमच्या तोंडाला पाणी सुटलं किंवा नाही तुम्ही असं बोट चुकत बसलात तर आमचं नाव तुम्ही बदलून ठेवता. हे बघा बघू शकता तुम्ही चेक करते मीठ वगैरे काय कमी आहे का असं आपल्याला ताटून बघायचं हातावर घेऊन म्हणजे काय आपला अंदाज कळतो. आणि त्यानंतर थोडंसं आपला अंदाजे मीठ टाकायचं. असं मध्ये मध्ये काय करतात थोडं हलवून ना आपल्या थोडं असं हातावर घेऊन तर चेक करायचं कारण का मीठ वगैरे काय कमी पडलं तर आपण त्यात आपण टाकू शकतो. तिकडे बघू शकता तुम्ही आता कोथिंबीर कापून घेतली तर कोथिंबीर कापली मस्त अशी त्यात टाकायची पावभाजीवर याच्यावर मस्त अशी पावभाजी दिसते आपल्याला. बघा छानशी अशी पावभाजी झालेली आहे आपली. माझ्या बायकोच्या हातची रेसिपी मस्त अशी असं खायला आम्ही खाऊ आम्ही मस्त आम्ही असे खाणार आहोत चौघजण मिळून. मी जर काय सोना मी इकडे बघू शकता गाजर हलवा तुम्ही असं बघू शकता. हा शिजत आला आता याच्यावर काय करायचं आहे थोडं आपलं काजू बदाम मस्त असं बारीक बारीक त्याचे करून त्याच्यात टाकायचं ह्याच्यावर.
मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आता ती थोडं जरा मी जरा वेट करतो त्याची त्या गाजर हलव्याची आणि पावभाजीची. तर मित्रांनो, तुम्हाला आता ज्यावेळेस कुणाचा नाही तर ज्यावेळेस बनव ना त्यावेळेस मला दाखवतो आता पूर्ण झाल्याच्यानंतर. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये आपण काजू बदाम टाकलेले आहेत. खायला असं मस्तपैकी चविष्ट लागतं. जरा थोडं जरा काय असं टाकलं ना असं काजू बदाम तुम्ही पण खा. मी बी खाऊ का? अरे वा. आता पडा ना दमादमाने. तिथे रेसिपी तयार होते तोपर्यंत मित्रांनो काय विसरलो जरा. हां, मग सांगतो जरा मी. आमची जी फॅमिली आहे ना ही अशी म्हणजे मिडल क्लास फॅमिली. म्हणजे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, तुम्हाला माहितीच असेल की मी एका ठिकाणी म्हणजे सोसायटीमध्ये कामाला आहे ॲज अ प्लंबर म्हणून. तर तुम्ही मेंटेनन्समध्ये कामाला आहे. आणि माझी जी वाईफ आहे तर ती म्हणजे नाही का हाऊस वाईफ म्हणजे मेड आहे, हाऊस मेड आहे. तर ती म्हणजे माझ्या घरच्या पुढंच अशी एक सोसायटी, तिथं ती हाऊस मेड म्हणून कामाला आहे. तर तिला बी काय असं घरी काय म्हणजे तिथं घरी काम करून तिकडे घरचं काम करावं लागते. म्हणजे असं तुला दिवसभर काम आहे. असं आम्ही दिवसभर राबतो आणि असं संध्याकाळी काय झालं की मस्त आम्ही असं आम्हाला जे वाटेल ते आम्ही करून खातो. म्हणजे जे मनाला वाटेल ना ते आम्ही करून खातो. म्हणजे जसं काय आम्हाला म्हणजे आज आम्हाला वाटलं बाबा चिकन खायचं, आम्ही चिकन करून खातो. आम्हाला वाटलं बाबा की आज म्हणजे प्रत्येक रेसिपी आम्ही करून खातो. कधी कधी तर आम्ही यूट्यूबवर बघतो आणि यूट्यूबवर बघून आम्ही रेसिपी तयार करत असतो. हे बघू शकता. आता हे कसं टाकले मी थोडीसा जरा गोड कमी झालं होतं त्याच्यामुळे थोडी जरा साखर टाकली त्यामध्ये. मस्त असं गाजर हलवा झालेला आहे. हा खाण्याजोगता बरोबर ना, मराठी भाषा आमची मातृभाषा. खाण्याजोगता हा गाजरचा हलवा झालेला आहे. तर मित्रांनो, आपली रेसिपी झालेली आहे तयार. तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे झाली. हे बघा, मला दाखवतो मी. फायनली आपली रेसिपी झालेली आहे. हे बघा हे बघा. अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा झालेला आहे. आणि इकडे बघू शकता थोडं आपण ह्याच्यात अमूल बटर टाकलं. हे दिसतं तुम्हाला पांढरं हे अमूल बटर आहे. आणि काय होते थोडं जरा चव येते व्यवस्थित. तर आत्ता मस्त आपली प्रत्यक्ष संपलेली आहे. आणि आता आपण मस्त आता थोडं एक 10 मिनिटं ह्याला आणि 10 मिनिटं ह्याला असं. काय झाले काय झाले हे बंद केला, ह्याला झाकून ठेवायचं अमूल बटर टाकून असं. अच्छा, म्हणजे हे काढ नाही हे झालं नाही ह्याचं फक्त हे राहिले. याला किती वेळ आता झालं ते. हे पण झालं मित्रांनो. आपली रेसिपी झालेली आहे. आता एक 5 मिनिटं थांबूत. आणि पाव कसे आपले तव्यावर गरम करणार आपले असे बटर लावून असे साधे मस्त बटर लावून आपण पाव खाऊ. आणि मस्त अशी जरा आम्हाला परफेक्ट संपली आहे. आता आम्ही मस्त खातो आणि मस्त झोपून जातो. मित्रांनो, मस्त खा आणि स्वस्त राहा अशी आपली घरगुती पद्धतीची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. मस्त आता आपण खातो आणि स्वस्त झोपतो, काय टेन्शन नाही. हा आहे आमचा कृषी आणि हा आला आमचा आता व्हिडिओ मध्ये. याला आता मोबाईल पाहिजे याला. हे बघा आता थांब तुला काय मित्रांनो, तुम्ही बघू शकतात इथं आहे आपली पावभाजी, इथं आहे गाजरचा हलवा आणि हे पाव आपल्याला गरम करून दिलेले आहेत खायला. तर मित्रांनो, आता मी खातो आणि मग तुम्हाला याची चव सांगतो की कशी झाली कशी नाही. मित्रांनो, आता मी सर्व करत आहे आणि आता टेस्टिंग बघतो पहिली. आता तुम्हाला सांगतो अशी तर माझी बायको टेस्टच करते कुठली भाजी, त्यामुळे काही शंकाच नाही. असं पाव मस्त असं मसाला तर असे लावलेले बटर. हो भाजी मित्रांनो, एकच नंबर झाले. आता पण आपण गाजर चालू
टेस्ट करून बघू. वा, खरंच होणार. चव असेल ना तर तुझ्या हातालाच फक्त, बाकी कोणालाच नाही. म्हणजे मी सगळ्यांचं मी खातोय, पण तुझ्या हातची चव ना, म्हणजे मी खरं असं व्हिडिओमध्ये बोलत नाही, पण असे तुझ्या हाताला कर ना. आता तुला पहिल्यापासून म्हणतो तुझ्या हाताला चव एक म्हणजे असं एकदम त्यामध्ये तुझ्या हाताला अशी अन्नपूर्णा देवी आहे ना, तुझ्या हातात तुला असं वरदान आहे. तर मित्रांनो, पावभाजी एक नंबर झालेली. आता मी खातो पोटभर. व्हिडिओ आता मी तुम्हाला सांगतो. सॉरी, व्हिडिओ नाही, पुढे खाऊन दाखवतो तुम्हाला. खूप छान आहे खरं. व्हिडिओ चालवून तर म्हणत नाही मी, पण खरं देऊ शकतो खरं. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असणच आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, धन्यवाद आणि शुभरात्री. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.